दिवशी नवऱ्याने येताना ठरवलेलं असतं की आज तिला सगळं सांगून टाकायचं. मग तो घरी येतो. घरी आल्यानंतर तो ज्या ठिकाणी रोज बसत असतो त्या ठिकाणी आज बसला नाही, दुसऱ्याच ठिकाणी जाऊन बसला. तो आल्यानंतर बायको त्याचे सॉक्स काढते, शूज काढते, पाणी नेऊन देते. पण आज तसं काही घडलं नाही, कारण तो दुसऱ्या ठिकाणी बसला होता रागाने. मग तो रागाने बायकोला म्हणतो की मला तुझ्याकडून घटस्फोट हवाय. तर तिला खूप वाईट वाटतं आणि ती त्याला वेगळंच सांगणार असते, पण त्याच्या अगोदरच त्याने तिला हे सांगून टाकलं. मग ती म्हणते ठीक आहे, पण मी एका अटीवर तुम्हाला घटस्फोट द्यायला तयार आहे. माझं म्हणणं आहे की 7 दिवस पहिलं तुम्ही लग्न झाल्यानंतर जसं माझ्यावरती प्रेम करत होते तसं प्रेम करायचं 7 दिवस, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला घटस्फोट देते. मग त्याला वाटतं चांगली गोष्ट आहे. मला वाटलं की प्रॉपर्टी मागेल, पैसे मागेल, पण तिने तसं काही मागितलं नाही. फक्त ती म्हणते की माझ्यावरती पहिल्यासारखं प्रेम करा 7 दिवस. मग तो म्हणतो ठीक आहे, मला मान्य आहे. मग ती म्हणते की रोज सकाळी नाश्ता माझ्याबरोबर करायचा, जेवण माझ्याबरोबर करायचं, आणि संध्याकाळी फिरायला गार्डनमध्ये जायचं असेल, कुठं जायचं असेल तर दोघांनी जायचं. आणि तो म्हणतो मान्य आहे मला. मग दुसऱ्या दिवशी यांचा चहा बरोबर, नाश्ता बरोबर, जेवण बरोबर, फिरायला जायचे, एकदम आनंदाने राहत होते. म्हणजे त्याचं प्रेम बनावटी होतं, खरं नव्हतं, पण करत होता. मग असे रोजचं 6 दिवस असे गेले, रोजचे 6 दिवस. आणि 7व्या दिवशी तो ऑफिसला जात असताना त्याच्या मनात एक गोष्ट आली की ज्या बायकोने आपल्याला गळ्यातले सगळे डाग दिले मोडायला, की तुम्ही छोटासा उद्योग चालू करा, आणि जिला आपण म्हटलो की मला घटस्फोट हवाय, तर ती लगेच तयार झाली. म्हणजे एवढं आपल्या बायकोचं आपल्यावरती प्रेम आहे, आणि आपण त्याच्या बदल्यात तिला काय दिलं, म्हणून त्याला वाईट वाटतं. म्हणून तो ठरवतो की आता हिला घटस्फोट द्यायचा नाही. मग तो कंपनीत जातो आणि ठरवतो की आता जी मुलगी दिसायला सुंदर होती तिला सांगून टाकायचं की मी तुझ्याबरोबर लग्न नाही करणार. मग तो कंपनीत गेल्यानंतर तिला सांगून टाकतो आणि कंपनीतून काढून टाकतो. आणि तो घाईघाईमध्ये घरी येतो. आज त्याने कामावर त्याचं लक्ष नसतं. त्याने ठरवलेलं असतं की आता बायकोला सांगून टाकायचं की मला माफ कर, माझी चूक झाली, मी तुझ्याबरोबर असं वागायला नको होतं, तुला असं बोलायला नको होतं, असं त्याने मनात ठरवलेलं असतं.